पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। चिंगी, बाळा बॅग भरली का ग? हा भरते भरते। इंग्लिश, मॅथमॅटिक्स, मॅथ्स। आजी, माझी बुक खराब होते। जिकडे बाबांच्या टेबलवर काय बसले मला मी खाते ना। पण बुकवर कोणी खातं? अहो पडलं बुक ठेवलं। चिंगी बाळा, हे बघ डबा। अगं हे काय? काय? हे बघ वही, उचल पाय काढ। काय झालं? काय खाली होती बाळा, पाय लागला तुझा, नमस्कार कर। काय? आनंदी, बाबा कुठे? माझा स्कूलचा टाइम झाला। बाई ग, काल रात्री अचानक गेलो तो अजून आलाच नाही का ग? कुठे गेलाय बाबा? अगं काल अचानक काम आलं त्यांना, म्हणून निघून जावं लागलं। आणि खूप काम असतील ना, म्हणून येता नाही आलं त्यांना। पण एवढं कसलं काम? हे बघ, तुला सुट्टी होती की नाही दिवाळीची, मग बाबा पण तुझ्यासाठी थांबले होते की नाही घरी। आता तुझी शाळा सुरू झाली, बाबांचं पण ऑफिस सुरू झालं, मग आता त्यांना समजून घ्यायला हवं की नाही? पण बाबा रोज मला सोडायला येतो। आता व्हॅन पर्यंत मला कोण सोडणार? जाऊ दे, मी एकटीच जाते। चिंकी आता लहान आहे, माझ्यावर डिपेंडेंट आहे पूर्ण। मला आवडतं ते। उद्या मोठी होईल, मैत्रिणीसोबत जायला लागेल आणि मला मग तेव्हा आठवत राहील। त्रास होईल खूप, नको। चिंगी बाळा, मी येऊ तुला सोडायला खाली फॅन पर्यंत? का खेचलीस रे वेणी? आणि कोणी खेचली? तुझ्या नवीन आईने बांधली आहे का? नवीन आहे म्हणजे सेकंड मॅरेज झालंय का हिच्या बाबांचं? हा, आणि ती पण विलेज वरून आली आहे ना। तिला मारत असणार, मग ती रडत असणार, आ मला नको मारा, मला नको मारा। नाही नको, मी जाईन माझी माझी। चिंगी येते ना बाळा तुला सोडायला खाली। नको नको। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग। चिंगी निघालीस का? हो। पण हे काय, दादाचं नाही आवरलं अजून? अगं वर्षा, काल रात्री गेला तो अजून आलाच नाहीये। काय आनंदी, अगं बरं आहे ना सगळं? हो बरं आहे, बरं आहे। ऐक ना, ही चिंगी म्हणते एकटीच जाते, आनंदी सोबत नाही म्हणते, जा तिला सोडून ये खालपर्यंत। अगं मी कशाला हवंय? तिची जाईल ना ती एकटी, मोठी झाली आता, रोजच आहे यांचं। हा ते पण बरोबर आहे, मोठी झालीस तू, जा। हा, मी जाते एकटी। जा जा। चिंगी येऊ का नक्की सोडायला? नको, मी जाईल एकटी। ठीक आहे, टाटा। बटाटा। काय मग वर्षे, मायक्रोवेव्ह आवडलं की नाही जावई बापूंना? तुला काय सांगू आई, खूप आवडला त्यांना। काल रात्री मी इकडनं डबा घेऊन गेले होते की नाही, आज सकाळी तेच जेवण त्या मायक्रोवेव्ह मध्ये गरम करून दिले, एवढे खुश झालेत म्हणून सांगू। तुला थँक्यू सांगितलंय त्यांनी। वा 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 वा। आनंदी, आता चिंगी संध्याकाळी परत येईपर्यंत तिथेच उभी राहणारच का? आई, चिंगी काहीतरी विसरली असेल ना? काय विसरलेलं नाही, काहीतरी तर नक्कीच विसरली असेल। अगं बयो, आता काहीही विसरली नाही, हे चांगली आहे की नाही गोष्ट? हे बघा, पाण्याची बाटली विसरलीच। आल्या देव, दुःख झालं की आनंद? अगं अगं, हा बाय बाय मामा, बाय बाय। काय ग, तू तर माझ्यापेक्षा लवकर आली आज। खाली चिंगी 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 थांब बाळा, चिंगी। चिंगे, हीच असणार रेवाची दुसरी आई, सोडायला आली आहे बहुतेक तिला। आनंदी, रेवा तिला आनंदी म्हणते।
ती तिची खरी आई नाहीये ना? हे तू काय बोलू नकोस, नाहीतर परत मार खाशील. मी सांगितलं होतं ना आनंदी का नको येऊ, तर का आलीस? बाटली विसरली होतीस. ती आपल्याकडेच बघते. तिची सावत्राई तिथे लाड करते का तिला ओरडतीये? सावित्राई कधी लाड नाही करत, ते ओरडतात बघ. चल मी बसवते. मी जाईल माझी. अगं चिंगी, वह्या पुस्तकं घेतलीस ना बाळा? ऐक ऐक ऐक, गृहपाठ दिला ना तुझ्या शिक्षकांनी, तर तो वहीमध्ये व्यवस्थित लिहून घ्यायचा. काय काय काय? होमवर्क हा लिहून घ्यायचा. ऐक, एक गोष्ट राहिलीच. देवा, तुला ती सोडायला आली होती, तीच असेल ना तुझी दुसरी आई? अगं, आणि तू तिला आनंदी का बोलतेस? आणि तुम्ही बघितलं का तिच्या दुसऱ्याने कसं तिला पापा दिला? हे सगळं असं असतं का? म्हणजे आता ती तिची पापी घेणार आणि नंतर ती तिला जवळ पण नाही घेणार. हो, आणि तिचे बाबा पण तिच्या भाऊ बहिणीचेच लाड करणार आणि तिला बाहेर पण नाही घेऊन जाणार. आणि जेव्हा ती चिडणार तेव्हा ते तिला बोर्डिंग मध्ये टाकून देणार. चिंकी जाणार बोर्डिंग मध्ये, 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 चिंकी जाणार बोर्डिंग मध्ये. तुम्हाला ना थोडाच उशीर झाला. चिंगीची व्हॅन आत्ताच गेली, खूप वाट बघत होती तुमची. अरे नाही, बरं गेलं तू आलीस तिला सोडायला. मला तिला आताच कुठे एकटीला जायची सवय करून द्यायची नाहीये. सोडलं मी तिला. थांबा एक मिनिट. हो द्या. पकड. हो द्या. काय आहे? हा तुझ्यासाठी मॉप आणलाय मी. मॉप? हा सांगतो. हे आमच्या ऑफिसच्या समोर एक प्रदर्शन लागलेलं आहे आणि मी आणि रमा असं कुठले प्रदर्शन असले की नक्कीच जायचो, काही ना काहीतरी घेऊन यायचं. तर म्हटलं आज काय घेऊन यावं, तर तुझ्यासाठी मॉप आण. तू घरी खाली बसून लादी पुसतेस आणि म्हटलं तुला कमरेचा त्रास उगाच होईल चालू, तर तसं व्हायला नको म्हणून हा मॉप घेतला. हे कसं असतं, हे मॉप म्हणजे ते जे भांडं असतं ज्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि त्याच्यातच तो मॉप बुडवून त्याच्यातच तो पिळता येतो आणि मग ते व्यवस्थित लादी पुसणं होतं आणि सगळ्या गोष्टी अगदी नीटनेटक्या होतात. म्हणून आवडेल तुला. चल दाखवतो. ये. आनंदी, काय ग लादी पुसतेस की अंगावर टाकते सगळं? हे नवीन आणलंय ना यांनी. काय आई हे? हा दादाने काय आणून दिलं हिला? हे हिची वाकून वाकून कंबर दुखून आहे ना लादी पुसताना म्हणून हे खेळणं दिलंय दादा. हो आणलंय खरं, पण काय कामाचं नाही, पुसलं नाही जात आहे. बसा ना. आता परत पाण्यात ये, सावकाश ये, पडशील नाही तर. जावायला मला सांगावं लागेल. ये ये, बस बस. काय ग बाई, हा असं कसं आणलं त्याने? इकडे आणते सगळं पाणी काढते. इकडे आणते. चल 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 तिकडे चल. ये ये ये, थांब थांब थांब. एक मिनिट, एक हळू. आई आई तू हळू चाल. अगं हळू. नीट पुस नाही ग, नाही पुसलं जात आहे.
आई. आनंदी, मी तुला सांगू का, तुला ना हे असं जमणार नाही का या मशीननी, ते हातानेच जमेल तुला. हे बघा, हे पिळलंच जात नाही नीट. कधीपासून प्रयत्न करते. ते असं पुश कर ना, म्हणजे असं दाब ते. हा, मी सांगू का, वर्षा दाखव, तिला दाखव. वर्षाला येतं ग, येतं. हुशार आहे माझी मुलगी. जा सोना, जा जा जा. हे बघ, हे घ्यायचं असं आणि असं. काय वेडी आहेस का तू वर्षा? असं नाही येते आनंदी. हे बघ, असं टाकलं ना की रवी सारखं असं फिरव त्याला, मग ते पिळलं जातं ना खालून. हा कर आता पुश कर. ह्या पोरी म्हणजे ना अशा अडाणी पोरी आहेत ना, एवढ्या शिकल्या काही कामाच्या नाही. थांबा, एवढं माझ्या पोरांनी दिलंय मला, एवढं चांगलं महागाचं घेऊन दिलंय. तोडाल तुम्ही, तोडाल. अगं बाई, नाही एकदम घसरल्यासारखं झालं मला. मी मग आधार घेतला, नाही काही झालं नाही मला. अरे देवा, पाय जरा मुरगळला ग बाई. नाही, एक वेळ पोटावरचं सहन करे, ढोपरावरचं नाही कर ग. नाही, तुम्ही एक काम करत, तुम्ही बसा निवांत, मी बघते काय ते. ताई जरा. अगं नाही, बसलेच होते मी. हळूहळू काय करायचं. हळूहळू मी बघते काय झालं. नाही, काही नाही झालंय. थोडस फक्त थोडस दुखतंय ग. तू सावकाश जा ग. हो, नाही तर तू पण ढोपर धरून बसशील. आई, खरंच घसरलीस का ग? देऊ आई बोलत राहते. अगं, माझा गुडघा विवळून मला सांगतोय की आई मी घसरलो. तुला खोटं वाटतंय? अगं पकड. आनंदी, राहू दे. अहो, डोकं दुखतं ना तुमचं? रात्रभर काम करत होता, दाबून देते मी डोकं. नाही अगं, ठीक आहे, ते जागरणामुळे होतच. थोड्या वेळाने वाटेल शांत, काही हरकत नाही. किमान काळजी तरी घेऊ द्या मला तुमची. ठीक आहे, बरं वाटतं आता. नक्की? हो, थँक्यू. तू काही बोलायला आली होतीस? काही काम होतं? नाही, काही महत्वाचं नव्हतं. असू द्या. बोल ना. अहो, हा मॉप, तुम्ही नवीन आणलेलं मॉप नीट चालत नाहीये. मी म्हटलं की कुठून आणलं सांगा, मी जाऊन बदलून आणते. तू एकटी कुठे जाणार? मी पण येतो. अहो, दमलात ना तुम्ही, आराम करा, मी जाऊन बदलून आणते. काळजी करू नका. नाही, राहू दे. मी ती नुसतं बसून राहिलो तरी सुद्धा ते ऑफिसमध्ये सगळे टेन्शन्स डोक्यात फिरत राहतात. बाहेर पडल्यानंतर डोकं जरा शांत होईल. बरं, मी तयार होतो पटकन. हो, मी पण मॉप त्या बॉक्समध्ये भरून ठेवते. वाचतोय? हो. उचला. कोट झाला? नाही उचलला ना बाबांनी. रेवा, तुला ती सोडायला आली होती, तीच असेल ना तुझी दुसरी आई? अगं, आणि तू तिला आनंदी का बोलतेस? आणि तुम्ही बघितलं का तिच्या दुसऱ्याने कसं तिला पापा दिला?
उचलेल उचलेल. कामात असेल ना. हे सगळं असं असतं का? म्हणजे आता ती तिची पापी घेणार आणि नंतर ती तिला जवळ पण नाही घेणार. हो, आणि तिचे बाबा पण तिच्या भाऊ बहिणीचेच लाड करणार आणि तिला बाहेर पण नाही घेऊन जाणार. आणि जेव्हा ती चिडणार तेव्हा ते तिला बोर्डिंग मध्ये टाकून देणार. चिंकी जाणार बोर्डिंग मध्ये, चिंकी जाणार बोर्डिंग मध्ये, चिंकी जाणार बोर्डिंग मध्ये, चिंकी जाणार बोर्डिंग मध्ये. अजूनही उचलत नाहीये बघ फोन. आई दोघांच्या गप्पा मस्त रंगल्या असणार. चिंगी, मला वाटत नाहीये बाबा आता तुझा फोन उचलेल म्हणून.